नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे गौरी गणपती भंडारा स्पेशल कोहळ्याची भाजी। त्यासाठी मी 2.5 किलो कोहळं घेतलं आहे। ते आपण सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे फोडी कट करून घेणार आहोत। त्यानंतर अर्धी वाटी मी खोबरं घेतलं आहे आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे। त्यानंतर 50 ग्रॅम मिरच्यांची पेस्ट काढून घेतली आहे। त्यानंतर आलं, लसूण आणि जिरं याची पेस्ट काढून घेतली आहे। त्यानंतर 2 चमचे मेथी दाणे घ्यायचे आहे आणि कसुरी मेथी, अर्धी वाटी शेंगदाण्याचे जाडसर कूट काढून घ्यायचे आहे। त्यानंतर हळद, लाल मिर्च पावडर आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवातीला पातेलं मी गॅसवर गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो तेल घातले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। 1 ते 2 चम्मच आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी छान तळतळायला लागली की त्यामध्ये 2 चम्मच मेथीचे दाणे घालायचे आहे। मेथीचे दाणे छान झाले की त्यावर आपण कढीपत्ता घालून घेऊ। कढीपत्ता छान असा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चम्मच लसूण, जिरं, आले याची पेस्ट घालायची आहे। हे आपण तेलामध्ये छान असं होऊ देऊ। यानंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। ते सुद्धा आपण तेलामध्ये छान असं होऊ देऊ। त्यानंतर यामध्ये 1.5 चम्मच धनिया पावडर घालून घेऊ। ते सुद्धा आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच हळद, 2 चम्मच लाल मिर्च पावडर, हिरव्या मिरच्याची पेस्ट घातल्यामुळे आपण तिखट हे कमीच घालून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये तिखट घालू शकता। त्यानंतर यामध्ये आपण जाडसर काढलेले शेंगदाणे घालून घेऊ। तेलामध्ये आता हे थोडंसं आणखी होऊ देऊ। त्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेलं खोबरं घालून घेऊ। त्यानंतर यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे। साधारणतः 1 ते 2 चम्मच मी यामध्ये गरम मसाला घातला। आता हे सर्व साहित्य तेलामध्ये झाले की यामध्ये कसुरी मेथी हाताने क्रश करून टाकून घेऊ। आता तेलामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य आणखी एखादा मिनिट होऊ द्यायचं आहे। आणि यामध्ये आता आपण कोहळं घालून घेऊ। छान असं आपल्याला हे सर्व या साहित्यामध्ये आपल्याला कोहळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि शेवटी यावर चवीनुसार मीठ घालून घेऊ। छान असं तेलामध्ये आता हे सगळं आपण हे परतून घेऊ आणि यावर 5 ते 10 मिनिट झाकण ठेवू। त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करून घेतले आणि गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचे आहे। साधारणतः 2 ग्लास मी गरम पाणी घातले। छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे आणि आपण आता याला छान असं शिजू देऊ। आणि शेवटी यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आणि भंडाऱ्यासाठी आपली भाजी तयार झाली आहे। अशा प्रकारे कोहळ्याची भाजी ही नक्कीच सर्वांना आवडेल।
तर अशाच साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.